श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. श्रावण महिना संपण्यासाठी अगदी काही थोडे दिवस शिल्लक आहे. आता या श्रावण महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा देखील केल्या. कोणी शिवलीलामृत पारायण पठण केले तर कोणी शिवलीलामृत मधील 11वा अध्याय पठण करत आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार प्रत्येकाला जमेल ती सेवा करत आहे. आता श्रावणातील शेवटचा श्रावण सोमवार या दिवशी अमावस्या देखील आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. तसेच अगदी तुम्हाला श्रावण सोमवारी शक्य नसेल तर त्याच्या अगोदर जरी तुम्ही हे उपाय व सेवा केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला फरक हा दिसून येईल. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे असतात तर ते दूर होण्यासाठी आपण या दिवशी उपाय जरूर करावे. तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण काही उपाय केले पाहिजे. तसेच आपल्यावरती भरपूर संकट येतात. आता संकट येणार नाही असे तर होणार नाही, पण जो काही संकटाचा वेग आहे तो मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो. तर आपण श्रावण सोमवारी ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी हे उपाय नक्कीच करू शकता. तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. श्रावण महिना भगवान शंकर यांना अत्यंत प्रिय आहे. अशात भगवान शंकरांच्या पूजेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या महिन्यात शंकराला बेलपत्र वाहणे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे तर फारच महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की तुमच्याकडे पूजेसाठी कोणतीही सामग्री नसली तरी तुम्ही फक्त शिवजींना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. शिवजींच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचे खूप महत्त्व सांगितले आहे. तर आता आपल्याला या श्रावण सोमवारी किंवा त्याच्या अगोदर काही झाडांना स्पर्श हा जरूर करायचा आहे. काही झाडांची पूजा आणि सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामधील पहिलं झाड आहे ते म्हणजे बेलपत्राचं झाड. शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करण्याचे महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे. बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात. पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तिपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देखील देतात. तर आता या अमावस्येच्या दिवशी आपण बेलपत्राच्या झाडाजवळ जायचं आहे. बेलपत्राच्या झाडाजवळ आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. बेलपत्राच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्या जलामध्ये आपल्याला 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही बेलपत्राच्या झाडाला अर्पण करावं. बेलपत्राच्या झाडाला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कारण की बेलपत्राच्या झाडामध्ये स्वतः माता लक्ष्मी वास करते असे म्हणतात. त्यामुळे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी बेलपत्राच्या झाडाची पूजा ही करायचीच आहे. या दिवशी श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार देखील आहे. अगदी तिथे जा, मनोभावे दर्शन घ्या. बेलपत्राच्या झाडाजवळ आपलं डोकं टेकवायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर बेलपत्राच्या झाडाजवळ तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे. अगदी घरातील कोणताही व्यक्ती हा उपाय करू शकतो. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या मुलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर आपल्याला या काळामध्ये हा उपाय करता येणार नाही. काही वनस्पती या घराचे सौंदर्य तर वाढवतातच, त्याचबरोबर आपल्या रखडलेल्या कामांना देखील गती देतात. त्यातील एक शमीचं झाड. शमीचं झाड हे पूजेसाठी खास मानले जाते. याचा संबंध शनिदेवाशी येतो. या वनस्पतीमुळे जीवनातील सर्व समस्या आणि संकटे दूर होतात असे म्हणतात. शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो. याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते. शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय देखील सांगण्यात आलेले आहे. असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व संकटे दूर होण्यासाठी तसेच घरामध्ये जर आजारपण सतत चालू असेल, तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये जर अडचणी येत असतील तर तुम्ही या अमावस्येच्या दिवशी शमीच्या झाडाची जरूर पूजा करायची आहे. तर जिथे पण शमीचं झाड असेल आपल्याला तिथे जायचं आहे किंवा घरीच जर शमीचं झाड असेल तर तिथे जरी पूजा केली तरी पण चालेल. आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे. आता पाणी आणि कच्चं दूध आपल्याला शमीच्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे. तसेच शमीच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. त्यानंतर शमीच्या झाडाचे आपल्याला दर्शन घ्यायचे आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुम्ही शमीच्या झाडाजवळ सांगायची आहे.
मग अगदी कोणतीही इच्छा असो, नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये आजारपण सतत चालू राहत असेल, तर जे काही आहे ते तुम्ही सांगायचं आहे. तसेच आपण जेव्हा हे जल अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला अवधूतेश्वर महादेवांचं नाव घेऊनच आपण हे जल अर्पण करायचं आहे. यामुळे आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत असतो. तसेच तिथे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे. असे म्हणतात की आपल्या घरामध्ये जर शमीचं झाड असेल तर आपण कोणत्याही कामासाठी जर बाहेर जात असाल, मग अगदी कठीण कोणतंही काम असो, तर आपण जाण्याच्या अगोदर शमीच्या झाडाचं दर्शन घेऊन जर आपण घराबाहेर पडलो तर ते काम आपलं नक्कीच पूर्ण होत असतं. त्यामुळे जर या दिवशी तुम्हाला शमीचं झाड घरी आणणे शक्य असेल तर आवर्जून घरी शमीचं झाड आणावं व त्याची पूजा आपण नियमितपणे करावी. आता त्यानंतर आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्राच्या पोटातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कलश बाहेर आला. त्यावेळी सर्व देव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले. यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केलं आणि आपल्या कंठात साचवलं. यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवाला अर्पण केलं जातं. तसंच धोत्र्याचं फुलही महादेवाला अर्पण केलं जातं. धोत्र्याचं फळ विषारी असल्याने ते महादेवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करणं शक्य नसलं तरी महादेवाच्या चरणात वाहिलेलं धोत्र्याचं एक फूल तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवू शकता. यामुळे महादेवाचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. तर आपण या दिवशी धोत्र्याच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. धोत्र्याच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. आता त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे. पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यांसारखी झाडे आणि वनस्पती यांच्यात विशेष आहेत. असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात. जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात असे म्हणतात, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात. या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हिंदू धर्मात पूजेसाठी वापरला जातो. त्याचा प्रत्येक भाग पवित्र आणि शुद्ध मानला आहे, म्हणून त्याची वनस्पती, फळे आणि पाने पूजा आणि धार्मिक विधींसाठी वापरले जातात. ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की जर कोणी केळीच्या झाडाची पूजा केली तर भगवान विष्णू त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकू शकता. तसेच त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे आपण केळीच्या झाडाला हे जे काही शुद्ध जल आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण हे अर्पण करायचं आहे. तसेच तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही केळीच्या झाडाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे, कारण की त्यामध्ये स्वतः भगवान विष्णू हे वास करत असतात. आता आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. तसेच केळीच्या झाडाजवळ जी काही माती आहे ती देखील आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आता त्यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही ते झाड खूप चमत्कारी आहे. पिंपळाचे झाड मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली हवा म्हणजेच ऑक्सिजन सोडते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीची तब्येत ठीक नसेल तर पिंपळाच्या झाडाची आपण 108 परिक्रमा करणे देखील खूप फायदेशीर ठरते. पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा केल्याने खूप आराम मिळतो. यामुळे शरीरातील पित्त आणि वात यांचे संतुलन देखील राखले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व देवी देवता पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रमुख आहेत. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात. शनिदेव हा क्रोधित देव मानला जातो. तो कोणावर प्रसन्न झाला तर त्याचे आयुष्य सुधारतो आणि दुःखी झाला तर आयुष्य उद्ध्वस्त करतो. कुंडलीत वर्तमान शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण या अमावस्येच्या दिवशी या शनीच्या झाडाजवळ एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. झाडाच्या खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्ही शनीच्या झाडाजवळ सांगायची आहे. यामुळे तुमची इच्छा नक्कीच लवकर पूर्ण होते. तसेच आपण या झाडाच्या 11 प्रदक्षिणा किंवा तुम्ही अगदी 5 प्रदक्षिणा घातल्या तरी पण चालते. प्रदक्षिणा घालताना आपण ओम शनी देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे, अडचणी, दुःख नक्कीच दूर होतील.
होतील. आता तुम्हाला जे काही झाडे सांगितले आहे त्यापैकी तुम्हाला ज्या झाडाची सेवा करणे शक्य असेल तर त्या झाडाची सेवा तुम्ही या श्रावण सोमवारी तसेच अमावस्येच्या दिवशी जरूर करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.